सगळी व्यवस्थित आहे. फक्त पॉलिश बिलिश अजून गाडीचं काय 350 सीसी वरची जण इस्लामपूरमधून फक्त भेटायला खास म्हणजे मी डिलिव्हरी घेणार काल स्टोरी लावलेली. 1 2 3 तर भावांनो परत आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. आणि आज मी डायरेक्ट शोरूम मधनं ब्लॉग चालू केलाय आणि आता तुम्हाला दाखवतो कोण कोण आहेत गिड्या. तर शुभमदा आहे आपल्या संगत, उत्कर्ष आहे जो की बाबा रील शूट करणार आहे आपलं सगळं आता. आणि बरं भरतदा आहे इकडे दाखव. आणि परत सूरज बसलाय गॉगल घालून काय भई झालाय सोय. आणि परत इकडे हर्ष बसलाय आणि इकडे अमृत आहे. आता मित्र आलाय, आब्या आलाय दुसऱ्या गाडीतनं, आब्या जयड्या आणि परत आद्यानी अनुराग येणार आहेत. त्यामुळे थांबले मी थोड्या वेळात तिने येतील इकडेपर्यंत. मग तिने आलीत की आपण ओपनिंगचा व्हिडिओ घेणार आहे. तर गाडी गेस करा तुम्ही कुठली आहे. मला माहिती आहे तुम्हाला माहिती आहे तरी पण तुम्ही कमेंट करणार 100%, त्यात काय वाद नाही. खरं पण तरी पण तुम्ही गेस करा कुठली गाडी घेणार आहे मी. आता फक्त एवढं सांगते रॉयल एनफिल्डवाल्यांची गाडी येणार आहे एवढंच. फक्त आता अनेक थोड्या वेळात जायचं आपण. फक्त आब्या येऊन आब्याला की आपण म्हणून डायरेक्ट डिलिव्हरी करायला जाऊया आणि घेऊया डायरेक्ट. हां त्यामुळं थोड्या वेळात आपण आत्ता व्लॉग कट करतो, त्यानंतर मग चालू करतो थोड्या वेळात. चला Trace the cracks on the floor tonight. Neon shadows dance in the broken light. A heart beats loud but it's out of sync. Lost in the rhythm I can't. तर भावांनो आता हिनी दोघं जण इस्लामपूरमधून फक्त भेटायला खास म्हणजे मी डिलिव्हरी घेणार काल स्टोरी लावलेली. हिनी दोघं जण आलतीत आणि आता कसं व्हायला आव्यांना त्यांनी याला थोडा वेळ लागणार आहे. त्यामुळे हिनी मध्ये जातो मी, त्यामुळं हिनी चालल्यात. खरं पण भावानं खरंच भारी वाटली की हिनी एवढ्या लांब माझ्यासाठी फक्त आल्यात. एवढ्यासाठी फक्त मी व्हिडिओ चालू केला आहे. तो पण आब्या येऊन दे मग नंतर हिनी पण जाते कारण ह्यांना पण वेळ होणार आहे पुढे. त्यामुळे हिनी म्हणल्यात जातो. त्यामुळं आब्या आल्यानंतर मग चालू करूया आपण. त्यामुळे असंच प्रेम भावानं फक्त शेवटवर नव्हते माझ्यासाठी. हे थँक्यू चालेल. विषय असा झालाय काल उत्कर्ष आणि अमृत कालपासून नुसता डोसाच खायला म्हणाल्या. जाऊन दे आता काय करायचं सांगा. आता भुका लागल्यात, मित्र आहेत त्यामुळे तेवढेच चालणार आता पुढे पाठीमागे. आता काय करूया आपण अजून एक जरा माझं प्लॅनिंग वेगळं चालू आहे रील करायचं. म्हणजे शॉर्ट व्हिडिओ तर मी करालोयच. पहिल्या साईडला जर ओपनला जाऊन लाल कापड वाढत ना असं काय तर प्लॅनिंग चालू आहे माझं. म्हणजे आता कसं काय होते जसं होईल तसं आपण करूया पुढे. पहिला जाऊन गाडी घेऊया इथनं पहिला. मेन तेच विषय. गाडी पहिला इथनं हलवलाच कधी मग टेन्शन राहिलं. कारण की मला 4-5 वेळा म्हणतील मला तिने की गाडी कवा घेणार गाडी कवा घेणार. म्हटलं मित्र यायल्यात म्हणून थांबली म्हटलं. तर तवाच गाडी घेऊन गायब झाला. ते चालते नाश्ता करताना व्हिडिओ होतो ठेवतात. चालू केलं ना होय. तर आता आम्ही गेली इथं डोसा खायला आले. आम्ही इथनं डोसा खातो मस्त आणि मग नंतर डायरेक्ट आम्ही जाणार आहे शोरूमवर. आता किती 1 2 3 4 5 6 7 8 जण आहे मी टोटल. 8 जणांना 8 डोसा सांगितले. थोडं पेट पूजा करायचं आणि मग नंतर डायरेक्ट जायचं शोरूम. चला पहिला नाश्ता सगळा कंप्लीट झाला आहे. तर एसी कमी करतो. आता आमचा सगळा नाश्ता कंप्लीट झाला आहे. आता आम्ही चाललोय शोरूमवर कारण की आव्या आणि जयड्यातील 6 जण आल्या तिथं आणण्यात येईल. मग आता जाणार आता व्हिडिओ शूट थोडंफार करणार, गाडी घेणार तसं निघणार आहे. तू लिफ्टला ना. हा बरोबर. मी हार आणलं नव्हतं, मला माहित होतं आणि हार आणणार म्हणून मी हार आणलं नव्हतं. तिथे ब्लॉग मध्ये सांग मला माहिती 100% हार आणणार नाही. कारण तुम्ही लेट काय केला भावा. तू मला दरवेळी तुला वेळ करतोय म्हणून तू आता मला लेट केला मला माहिती आहे. आब्या सांग खरं सांग. पळून जाऊ नकोस, पळायचं नाही. चला आता जाऊया. आता सगळेजण मित्र ते आपले आलेले आहेत आणि आता आपल्याला जायचं गाडीला. गाडी घ्यायला गाडी बघायची 2 मिनिटं फक्त जायचं आता फक्त एक शूट घेऊया फक्त आपलं बाहेर. हे काय पडलं बघ बाहेर. चला की आता ब्लॉग येतील कर कंटिन्यू चालू ठेव. वाढव शॉट घे चालू. आता कुठं घ्यायचं फक्त सेम अरे इकडे घेतला समोरनं. आता सेम इकडे घेणार मग जायचं. ये की पुढे काय नाटकात होती रे. आपलं शूट झालेलं आहे बऱ्यापैकी. आता डायरेक्ट आपण गाडी पे जाणार तिथला तर घेऊया. चला माझ्या पाठीमध्ये या तुम्हीच. चला ये कुठं जायचं पाठीमध्ये घ्यायचं. हां 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 चालतं. चला नाही नाही येत नाही.
का हो असं का हो गाडी मग बदलायला लागत्या गाडी दुसरीकडे घ्यायला 4.5 एक 4 नव कुठनं पास घ्यायचा आहे दादा हेल्मेट जाते तरी 2,500 जाते हो पाहिजे हे गाडी घेणार आहे कुठनं घ्यायचं आहे पास गेट पास तर आता इथं सगळं गेट पास देणार आहे त्यांनी त्यासाठी ते नाव नंबर ते लिहून घेतात इथनं नाव नंबर घ्यायचं गेट पास घ्यायचं मग तिथनं जाऊन डायरेक्ट आपण गाडी घ्यायची ॲक्सेसरीज नाही आता ॲक्सेसरीज त्याला लोड केलेले नसतात काय इथनं घेऊन जायला लागते तुम्ही जाताना घेतो की नंतर कुणाला तर घेतो येतो थांबा घ्यायला हर्षव हे काम करूये हे ते ॲक्सेसरीचं हे आहे त्यामध्ये हेल्मेट आणि कवर तेवढं द्याल्यात तर आम्ही गाडीवर पुढे देऊन ॲक्सेसरीला हेल्मेट तेवढे दिल्यात हे कवर दिले नाहीत कवर देणार नव्हती कारण की कवरचा विषय असा झाला आहे कवर मी ॲक्सेसरीमध्ये घेतलं नव्हतं ते कॅन्सल केलं हां जॅकेट ते हे कुठं आहे जॅकेट ते कागद तुझ्याकडे आहे का हां हे एक तर तुझ्यापाशी ठेव ह्या ठेव चालते हां नंतर गाडी टाक हे गाडीची केली घे गाडी घेऊन येताना बघूया नंतर पुढचं पुढे तर आता गाडी घ्यायला आम्ही आता इथं बाकीच्या सगळीकडे मला एक पण GT दिसून झाल्या सगळ्या बुलेट आणि थंडरबर्ड दिसायला जास्तीत जास्त GT मला एक पण दिसून झाल्या आता आपलीच बहुतेक आपली पहिलीच आहे वाटते इथे GT आज बहुतेक काय मला माहीत नाही म्हणजे मी रँडमली सांगालो काय आहे होईल होईल तर असं म्हणाले की बाबा फेटा घाल मी नाही म्हणालो आहे तर आपण महाराष्ट्रीयन आहे त्यामुळे भावानं घालायला लागते मराठी माणूस आहे त्यामुळे घालायला लागणार फेट्याशिवाय मजा नाही कारण की बुलेट घ्याले बुलेट म्हणजे रॉयल एनफिल्ड आहे त्याच्या 350 cc वरची तर आपण बुलेटला फेटा लागतो तसं भावानो GTला पण फेटा लागणार असं मुलं म्हणाल्यात माझं मत तर नको वाटाले कारण तरी पण मी घालणार आहे शेवटी फेटा आडवं शूट उभं शूट करायचं इन झाले त्यामुळे आता आडवं शूट करावं कंटिन्यू आमचं प्लॅनिंग असं झालं बाहेरल्या साईडला अजून मला सांगितलं तुम्हाला की बाहेरल्या साईडला व्हिडिओ करायचं आता फेटा बिटा घातले तर आपण शूट इथं व्यवस्थित नाही गर्दी बघू शकता किती आहे शोरूममध्ये आज कसं दसरा असल्यामुळे सीझन घ्यायलात नाही त्यामुळं एवढी गर्दी असतेच कुठल्या पण शोरूममध्ये जावा एवढी गर्दी असणारच तुम्हाला त्या गर्दीतनं पण आता जेवढे व्हिडिओ काढताय तेवढे मी काढणार आहे बाकीचं राहिल्यानंतर व्हिडिओ मी सगळं घरातून काढणार किंवा सॉरी घरात नाही हां घरातलं तर काढणारच आहे पुसलेलं बिसलेलं जेवढे होते तेवढे मी तुम्हाला दाखवणार फक्त आत्ता इथं गर्दी आहे त्यामुळे मला जास्त काय करता येणार नाही त्यामुळे समजून घ्या तर भावांना आपली गाडी आलेली आहे पहिला आता इथनं बाहेर गाडी आणि मग विषय करूया आपण सगळं सांगा की लय ते झालं विचार 2-3 वर झालं विचारायला आलं घ्यायचं शेवटी धाडच केलं आणि आज घेतल्या आणि आता गाडी समोर आहे आपली पटना झाला मला खरंच पटन झाली मला माझी गाडी समोर माझ्यासमोर आहे खरं पण तरी पण आता पटायला लागणार कारण की घेतल्या शेवटी थांबा थोडं पेपरवर काय तेवढं करतो मी त्यानंतर मग बाहेर काढतो गाडी बाहेर काढतो बरं काढा जरा करून द्या तेवढं काय असेल अरे पॉलिश बिलिश केली नाहीत काय बघ की पॉलिश झाला आहे गाडी सगळी व्यवस्थित आहे फक्त पॉलिश बिलिश अजून गाडीचं काहीच झालं नाही आहे त्यामुळे मला जरा मूड खराब झाला आहे कारण की आज डिलिव्हरी आहे म्हटलं द्यायला पाहिजे व्यवस्थित दिली नाही तर काय अडचण नाही करून देतो म्हटल्यात त्यामुळे बघूया तेवढं चालणार आता हां चालू गेलास सांग फक्त मला काय आणि कोण राहिलं हे जवळ आहे की जरा जवळ आहे बसायलात ना सईजन बरं एवढं घे हाफ घे हे जेडे हातला शिवून लावा घेऊया सईजन चालू गेला सांग गणपती बाप्पा मोरया झालं बस की चालू कर अरे काय रे बस बस की अरे काय चला चालू करूया आता डायरेक्ट गाडी अरे थांब ब्लॉक चालू आहे रे समजून घे भाव कट करतो एवढं मी न्यूट्रल आहे ना चालू करूया गाडी आता पहिल्यांदा किक स्टार्ट मारूया तिकडे आहे माझा सॉरी ह्यो माझा शॉर्ट वाल्याचा आहे तिकडे लॉंगचा चालू आहे तर आता चालू करून बघूया कसं वाटतंय पहिल्यांदा अरे ओके अशा तऱ्हेने भावांनो हां 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 चालू करू तर आता काय करूया माहिती आहे तुम्हाला एक्झॉस्टचा हवा होता तरी एक्झॉस्टवर सगळी फिदा आहेत तर दाखवतो कसं वाजवल्या कसं
जरा जर्क माराली की अजून स्टार्टिंग नव्हतं काय. चला ते स्टार्टिंग आहे त्यामुळे जरा नवीन गाडी आता त्यामुळे तसं होतंय. नंतर काय विलीच घ्यायची की डायरेक्ट नारळ पण आहे हे तर अशा तऱ्हेने अनुरागनं कधी हे पण आणलाय काय ते लिंबू पण आणलाय. लिंबूला आता बांधा नाही खाली कारण की जे कोण कोण नजर लावतात वाईट त्यांच्यासाठी आहे. चला किल्ली घेणार आहे हो असू दे आता किल्ली नको राहून चला चला घेऊया चला एक मिनिट. बघतात बघा रॉयल एनफिल्डच्या आणि मला तर लई मदत केली त्यांनी. आत्ता नुसतं एकदा सांगितलं की जरा हे खराब आहे तिने लगेच जाऊन कधी पॉलिश बिलिश करून आणल्यात. गणपती बाप्पा. A few moments later. त्याला गाडी पुढे घे जरा चालू करून. खानदानी कलर रे मी दिसायला काळा नादी लागू नको माझ्या तू बाळा.